पोलीसवाले मनुष्य नसतात का? त्यांना भावना नसतात का? मन नसतं? हा, ही गोष्ट नक्कीच आहे की कर्तव्य आणि जबाबदारीमध्ये या सर्व बाबी जरा दबल्या जातात. सर, हे जेव्हा इथे आले होते तर यातील कित्येक जण मेडिसिनल बॉल सुद्धा उचलू शकत नव्हते आणि आज असे खेळतायत की जसा हा एखादा टेनिस बॉल आहे. अभ्यास मोहसिन, अभ्यास. अजून अंगावर वर्दी नाही आली आणि तुझी ही परिस्थिती आहे. जेव्हा वर्दी मिळेल तेव्हा काय करशील माझं? डॉक्टर साहेब, त्या वर्दीत पिस्तूल देखील असतं, ते सुद्धा लोडेड. गोळी मारेन, समजलं? आंटी, सलमा, एक किरण रोशनीची. सलमा, सलमा तू ठीक तरी आहेस ना सलमा? तू बरी आहेस ना ग? हा, बरी आहेस ना? तुला 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 किती वेळा बजावलं होतं मी सलमा की सामान घेण्यासाठी बाहेर एकटी नको जाऊस तू. सर यांना बरं वाटत नाहीये, प्लीज तुम्ही असे बोलू नका. ओके, सॉरी. चल उठ, चल उठ, उठ ये. चल चल. दादा, हा. आता मी ठीक आहे. मी चालू शकते. सर, चल, इफ चल. यू डोंट माइंड, मी सुद्धा येऊ का तुमच्यासोबत घरी? वाय नॉट. थँक्यू बेटा, शुक्रिया. इट्स ओके सर, इट्स माय ड्युटी. चल, सांभाळ. सांभाळून ये. इथे जरा जरा आराम करतो इथे ये. अगं अरे. बस 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 काय झालं खाल्याला? बस 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 तिकडे बस तू. अगं काही नाही ग बाळा, रस्त्यातच चक्कर येऊन पडली ती. तिचा तिकडे बीपी लो झाला असावा. मी लिंबू पाणी घेऊन येते. हो बाळा. आंटी, आता कसं वाटतंय तुम्हाला? आता जरा बरं वाटतंय बाळा. सलमा, मला हे सांग की तू बीपीची गोळी घेतली होतीस का? बीपीची गोळी हा. बहुतेक आठवत नाही. हे घ्या. बहुतेक घेतली असावी. याचा काय अर्थ आहे मला सांग ना. अगं बाळा, मला हे तरी सांग की हिने बीपीची गोळी घेतली होती? हो अब्बू, मी स्वतःच दिली होती. वा. आणि हिला स्वतःलाच माहिती नाही तिने घेतली होती की नाही. माफ करा भाईजान, जरा विसरायला होतं. अब्बू, ह्या कोण आहेत? अगं बाळा, ही दृष्टी आहे. अगं हिनेच तर सगळी धावपळ केली ना. ते तर बरं झालं की हिच्याकडे पाणी होतं. हिनेच पाणी चिपडलं. थँक्यू. यात थँक्यू म्हणण्यासारखं काय आहे? मी तर फक्त माझं कर्तव्य केलं. तसंही मी तुम्हाला ओळखते. मला? हो, मी तुम्हाला आंटीसोबत बघितलं होतं. तुम्ही जेव्हा शॉपिंग करून येत होतात, आठवलं का तुम्हाला? हो, आठवलं. म्हणूनच मला तुमचा चेहरा काही ओळखीचा वाटत होता. तसं मी एक तुम्हाला सांगू का? तुम्ही खूप सुंदर दिसता. सर, माझी एक मैत्रीण आहे मनप्रीत, ती सुद्धा खूपच सुंदर आहे. मी जेव्हा पण तिला भेटायचे ना, तिच्यासाठी शायरी नक्कीच करायची. सर, तुमची परवानगी असेल तर मी काही बोलू का? हो बाळा, बोल ना, बोल ना. काय झालं? अर्ज किया है, खूबसूरत हो तुम, खुद को जमाने की नजरों से बचाया करो. खूबसूरत हो तुम, खुद को जमाने की नजरों से बचाया करो. सिर्फ काजल से काम नहीं चलेगा, गले में नींबू और मिर्ची भी लगाया करो. वाह दृष्टी, वाह. मला हे माहितच नव्हते की इतकी सुंदर तू शायरी देखील करतेस. बस सर, असंच थोडंफार करते बस. तर मी आता येते. का का का? नाही नाही, आता तू असं नाही जाऊ शकणार. चहा पिऊनच जावं लागणार तुला. सर, चहा आणि आपल्या का?
माझ्या समोर चहा पिणं काही गुन्हा आहे का? हे बघ दृष्टी, असं नाही वागायचं. तू आता स्वतः एक पोलीस ऑफिसर बनणार आहेस. पहिल्यांदाच माझ्या घरी आली आहेस. चहा तर तुला पिऊनच जावा लागेल. काय सलमा? हो बाळा, पहिल्यांदाच आली आहेस, चहा पिऊनच जा. हं? जा सुनबाई, चहा बनवून ये. हाय अल्ला! गडबड झाली. काय झालं? मी माझी भाजीची पिशवी तिथेच विसरली. या अल्लाह! सलमा, तू तर अगदी समोरच्याला घाबरवूनच सोडतेस. मला वाटलं काय मोठं संकट कोसळलं की काय. अगं बाई, मी त्या भाज्या आणून देईन तुला. भाई जान, त्या ताज्या भाज्या होत्या. मी शेतातून मागवून घेतल्या होत्या. अगं बाई, ताज्या आणतो, शेतातून मागून घेतो. तसं असेल तर शेतच आणतो. मागवून घ्या. दृष्टी बाळा, मी तुझा खूप खूप आभारी आहे. पण का सर? न जाणो किती दिवसानंतर मी माझ्या सुनेला असं हसताना बघितलंय ग. खूप बरं वाटलं. आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय. अल्लाने तुला सुखरूप ठेवू दे. अगं बस बस झालं ना. झालं. लेट होतोय मला. चल जातो मी आता, निघतो. गुड मॉर्निंग अंकल. हा, गुड मॉर्निंग. काय मस्त आहे ना? हो, सगळं काही ठीक आहे. अंकल, रामू शाळेत जाण्यासाठी तयार झाला असेल ना? हा, रेडी झाला असेल बाळा. जाऊन बघून ये. मला ऑफिसला जायला उशीर होतोय ना. 5 मिनिटं थांबा, तो येतच असेल. दोघे सोबतच जा मग. आज त्याचे अॅन्युअल डे. विश नाही करणार का? बरं, ठीक आहे. पण तो आहे तरी कुठे? त्याच्या खोलीमध्ये रोशनी गेले आणायला त्याला. मी बघते. रामू कुठे आहे? रोशनी, रामू कुठे आहे? आई, रामूने शाळेत जायला नकार दिलाय. का? ते माहित नाही. आज त्याचे अॅन्युअल डे आहे. असं काय करतोय तो? मी बघते. बस जरा बाळा. बाळा, काय झालं? तुला शाळेत का नाही जायचंय? हा, बोल बाळा. हे बघ, सांगितल्यानेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. हो ना? बोल, काय झालं? बोल. बाबा, आज आमच्या शाळेत अॅन्युअल डे आहे. माहितीये मला बाळा, म्हणूनच तुला मी विचारतोय. आणि म्हणूनच तू शाळेत देखील न जाण्याचं कारण विचारतोय. मला हे सांग, तुझ्या वर्गात आज काय काय होणार आहे? बाबा, आज आमच्या वर्गातून गरबा खेळणार आहेत. मग हे तर खूप चांगलं आहे ना बाळा. हा, मग काय झालं? तुला तुझा कॉस्ट्युम आवडला नाही का? आवडला. मग काय, त्याची फिटिंग नीट नाहीये? फिटिंग चांगली आहे.
मग काय झालं बाळा, बोल ना. बाबा माझा डान्स खूप स्लो आहे. सर्व मुलं मला खूप चिडवतात. बोलतात की माझ्यामुळे त्यांची चेन तुटते. मी बरोबर गोल नाही फिरू शकत. फ्रीडम बिघडतो. टायमिंग सुद्धा चुकतं त्यांचं. आणि बोलत होते की जर मी नाही चालू तर चांगलंच आहे. तर असं आहे का बाळा? बरं मला एक सांग की तुला डान्स आवडतो का? हो बाबा. गुड. हे बघ बाळा, हे जग खूपच क्रूर आहे. ते कुणालाच सुखाने जगू देत नाही. नेहमीच दुसऱ्यांना खाली दाखवण्याचा प्रयत्न करत असते. ही तर सुरुवात आहे ना तुझी बाळा. आतापासून जर तू असा धडपडू लागला तर तू पुढे कसा जाणार? हा? आणि ही ताकद शरीरामध्ये नसते, ती मनात असते. मन जेव्हा बोलेल हरणं, मन जेव्हा बोलेल तेव्हा जिंकणं. म्हणूनच तू तुझ्या मनाला मजबूत कर. मुंगी बघतोस ना बाळा, ज्याप्रमाणे मुंगी भिंतीवर चढताना हजारो वेळा खाली पडते तरी सुद्धा ती भिंतीवर चढतेच ना, त्याचप्रमाणे एक लहान बाळ सारखं पडून देखील सुद्धा पुन्हा पुन्हा उभं राहतं. त्याचप्रमाणे तुला देखील उभं राहायचंय, हो की नाही? ध्येय तोच गाठतो बाळा ज्याच्याकडे दृढ इच्छाशक्ती असते. फक्त स्वप्न बघून काहीच होत नसतं, ते मिळवण्याची चिकाटी असायला हवी. म्हणून तू धैर्य ठेव, हिम्मत ठेव, मनाला मजबूत कर. बघ सगळं काही ठीक होईल. बरं, हाच तुझा प्रॉब्लेम होता ना की तू दांडिया बरोबर नाही खेळू शकत ते? हा, तर मग आताच तुझा प्रॉब्लेम मी तो सॉल्व्ह करून देतो, सिंपल करून देतो. बाळा, दांडिया खेळताना 2 सर्कल असतात, 2 राऊंड. हा, आणि लोक तिथे जागच्या जागी फिरत असतात. समजलं तुला? बर, मी समजावतो. जरा आणखीन सोपं करून सांगतो. रोशनी. हो बाबा. मुन्ना, हे घे. आई. बाबा, हे घे.
वा बघितलंस, तू राऊंड पण घेतलास आणि स्पीड पण नाही बिघडला. प्रॉब्लेम सॉल्व. आता तरी तू स्कूलमध्ये जाणार ना बाळा? हो बाबा. दॅट्स लाईक माय गुड बॉय. रामू, तुला घाबरण्याची काहीच गरज नाहीये. आम्ही नक्की येऊ तुला चेअर करण्यासाठी. अरे यार रामू, आपण पण तुला चेअर करायला येणार बॉस, आणि असंच चेअर करणार की सगळेजण बघतच राहिलं पाहिजे. हा, आणि जरा ऐका, आता ना आपल्याला स्कूलला जायला जरा उशीर होतोय. तू चल लवकर, आपण निघूया. चल चल. ए रोशनी, तू हे पकड, मी त्याची बॅग तरी घेतो ना. तू आतून हा, ये मला चला, दे. चला, चला. हा, जा, जा, हा, लवकर, चल, लवकर, लवकर, चला. हे पकड शारदा, मला चल. पण ऑफिसला जायला चल. उशीर होतोय. चल ये हा. मी हे पकडलं. चल, मी पण निघतो का शारदा? ठीक चल, आहे. बाय. किती उशीर झाला, अजून आली नाही. थँक्यू सुनबाई. मला उशीर होतोय. लवकर इथे बसून नाश्ता कर माझ्यासोबत. चल. अबू तुम्ही करून घ्या, मी नंतर करेन. ओफो, माझं म्हणणं तर कधीच ऐकत नाही मुलगी. बरोबरच तर वागते ना ती. सर्वांना खाऊ घातल्यानंतरच घरच्या स्त्रीनं जेवायचं हे बघ, असतं. हे सर्व अर्थहीन कल्पना मला अजिबात पटत नाही. समजलीस ना? आणि कोणत्या पुस्तकात लिहिलंय की या सगळ्या गोष्टीमुळे ना स्त्रीची अशी परिस्थिती आहे समाजात. गुड मॉर्निंग सर. नमस्ते आंटी. व्हेरी गुड मॉर्निंग दृष्टी. बस 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 बस. सिट डाऊन बस, बस. बाळा. Thank सिट you. डाऊन. अगदी वेळेवर आलीस तू. अगदी ये, ब्रेकफास्ट कर. नो सर, मी तर आंटीसाठी भाज्या घेऊन आले होते. हो दृष्टी, तू इतकं मनावर घेतलंस हिचं बोलणं? अरे बाळा, मी भाज्या मागून घेतल्या होत्या. सलमा, तू सांगितलं नव्हतंस का हिला? अहो भाईजान, तुम्ही आणल्या होत्यात भाज्या, पण ज्या मी आणल्या होत्या ना त्या अतिशय फ्रेश होत्या. आंटी, ज्या मी आणल्या आहेत ना त्या सुद्धा अगदी फ्रेश आहेत. निकम अंकलने शेतातून मागवल्यात, तर मी म्हटलं की तुम्हालाही घेऊन जाऊ. अच्छा, ठीक आहे. आता आलीच आहेस तर नाश्ता करूनच जा. नो सर, थँक्यू. मी तिथे जाऊन करेन. अरे बाळा, जोपर्यंत तू तिथे पोहोचशील ना, ना वेळ उरेल ना नाश्ता उरेल. म्हणूनच तू इथे बसून आरामात नाश्ता कर. मी येतो, मला उशीर होतो. हा, हा, हा. अहो भाईजान, अहो तुमचा मोबाईल राहिला. एक मिनिट हा. अरे, तुम्ही नाश्ता केला? मी करेन. तुम्ही करा ना. मी करेन, पण 2 अटी आहेत. 2 अटी? हो ना. पहिली ही की यापुढे मला तुम्ही तुम्ही नाही म्हणायचं, आणि दुसरी ही की तुम्हालाही माझ्यासोबत नाश्ता करावा लागेल. तू खरंच खूप चांगली आहेस. कोणत्या ट्रेनिंगसाठी आली आहेस इथे? PSI. बरं, कोण करून घेत आहे तुमचं ट्रेनिंग? मोहसिन सर. तुम्ही कधीच का येत नाही आमचं ट्रेनिंग बघायला? तुमची इच्छा होत नाही का? नाही, मी जास्त बाहेर नाही जात. पण का? ओ, आय एम सॉरी. मी तुम्हाला जास्तच पर्सनल प्रश्न विचारते आहे ना. बरं, मला हे सांगा की ट्रेनिंगमध्ये आपल्याला सर्वात काय जास्त आवडतं? फील्ड वर्क, गार्डनिंग. सिरियसली, मला देखील खूप आवडतं. खरंच? जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही जरूर या. और गौतम गंभीर का ये बहुत ही खूबसूरत स्ट्रोक और चौका! जैसे ही जगह मिली निकम सर, मी इथून एक फोन करू का? का बहुत अच्छा उपयोग किया और निकम सर! दिया पॉइंटर. अरे, अरे काय झालं? 1 मिनिट सुद्धा तुम्ही कॉमेंट्री नीट ऐकू देत नाही मला. काय माहित तुम्हाला काय झालं? एक तर चौका लागला असेल किंवा मग आउट झाला असेल. काय झालं? एक फोन करू? एक फोन करू का? लंच झाला? लंच सर, लंच नाही झालं अजून. अरे इथे लंच झालाय. बोल ना, काय झालं? करा करा फोन. थँक्यू. ऑल इंडिया रेडिओवर जी कमेंट्री ऐकायला जी मजा आहे ना, ती टीव्हीवर कुठे आहे? तो रोमांस, तो उत्साह, तो सस्पेन्स. दृष्टी,
हा दृष्टी बोल. कसा आहेस तू? तुला डिस्टर्ब तर नाही ना केलं? अगं दृष्टी, तू कशी डिस्टर्ब करू शकतेस? डिस्टर्ब तर आजकाल मला माझे पेशंट्स करतायत. कमाल आहे. तू तर चेंज झालास. ही कमाल प्रेमाची आहे. मला तर प्रत्येक जागी फक्त तू आणि तूच दिसतेस. खरंच? खरंच. मग तुझा इलाज कोण करणार? दृष्टी, तू या इकडे इलाज आपोआपच होऊन जाईल. मी येणार आहे. म्हणूनच तर फोन केलाय. काय? खरंच? गप्प बस. मला तुझा सल्ला होता म्हणून फोन केलाय. हा बोल ना. कसं बोलू? अगं तोंडाने आणि कसं? व्हेरी फनी. त्याचं काय आहे, जर एक मुलगा एक मुलीवर प्रेम करत असेल तर तर त्याने हे त्याच्या लव्हरला सांगून टाकायला हवं ना? हो नक्कीच सांगायला हवं. तू हे कोणाबद्दल बोलत आहेस? ॲक्च्युली ते असं होतं की अरे हे ते काय लावून ठेवलंयस? तुझ्या आजूबाजूला कोणी आहे का? डिनर केलंस? तर मग त्याच्यानंतर यायची परमिशन तुला कोणी दिली? ते मी वॉर्डनकडून परमिशन घेऊन आले. तो तर खूपच कडक आहे. त्याने इथे येण्याची परमिशन कशी दिली? व्हॉट इज अ टाइम दृष्टी? तुला असं नाही वाटत का की तुला यावेळी तुझ्या खोलीत असायला हवं? सर